वादग्रस्त पूजा खेडकर यांना पोलिसांची दुसरी नोटीस पाठवल्याची माहिती समोर येते। तर एपीआय श्रीदेवी पाटलांनी पूजा खेडकर यांना नोटीस दिल्याची माहिती आहे। थोड्याच वेळापूर्वी पोलीस या ठिकाणी पोहोचलेले होते। शासकीय विश्रामगृहातून पूजा खेडकर बाहेर निघत नाहीयेत। आता पोलीसच तिथे पोहोचले आणि त्यांनी दुसरी नोटीस पूजा खेडकर यांना दिल्याची माहिती आहे। नोटीसीतून उद्या जबाब नोंदवण्याचे आदेश दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे काल जबाब नोंदवायचा होता पण त्या गेल्या नाही आणि आजही जाताना दिसत नाहीयेत। आता उद्यासाठी जी नोटीस त्यांना मिळालेली आहे त्याचं उत्तर त्या कशा पद्धतीने देतात आणि जे छळाचा आरोप केलेला आहे त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर त्यावर जबाब नोंदवतात का याकडे आता लक्ष आहे। 3 दिवसांपासून पूजा खेडकर या शासकीय विश्रामगृहातून बाहेर पडलेल्या नाहीये। त्यामुळे पोलीसच तिथे पोहोचले आणि त्यांनी ही दुसरी नोटीस दिली। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोपाल व्यास आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। गोपाल, काय सांगाल? पूजा खेडकर आपल्या रूम मधून बाहेर निघत नाहीयेत पण पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस दिल्याचं कळतं। काय अपडेट्स आहेत, काय आहे या नोटीसमध्ये? नक्कीच फरा पाहायला गेलं तर पूजा खेडकर ह्या वादाच्या भोवऱ्यात आहेत आणि पुणे पोलिसांनी त्यांना पहिली नोटीस बजावली होती। पुणे येथे उपस्थित राहून त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित झाले नाही, त्यामुळे पुणे पोलिसांनी वापस त्यांना दुसरी नोटीस बजावलेली आहे। आणि आज वाशिमच्या श्रीदेवी पाटील ह्या एपीआय त्यांना नोटीस बजावण्यासाठी आल्या होत्या आणि आता पुन्हा त्यांना उद्या पुणे येथे हजर राहण्यासाठी नोटीस बजावली। आता ती राहणार की नाही राहणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फरा निश्चितच गोपाल, ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय। मागील बऱ्याच दिवसांपासून पूजा खेडकर या आपल्या रूम मधून बाहेर निघालेल्या नाहीयेत। आता पोलीसच त्यांच्या पर्यंत पोहोचले आणि हे नोटीस दिल्याचं दिसतंय। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। या विषयाची अपडेट घेऊया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।